हा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हा महाराष्ट्र राज्य शासनाचा महायुतीमार्फत चालवलेला उपक्रम, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना स्वतःजवळ पैसे न ठेवता त्या कार्डचा वापर करता यावा, जास्तीत जास्त प्रवास करता यावा. कुठल्याही लोकांना बाहेर जात असताना एखाद्या वेळी पैसे कमी पडले तर ते घरातील लोकांना सांगून त्या ठिकाणी ते रिचार्ज करू शकतात. आणि शासनाच्या विविध प्रवासाच्या बाबतच्या ज्या काही योजना असतील त्याचा ह्या कार्ड कंपल्सरी आहे. 1 ऑगस्टपासून शासनाने नियम केलेला आहे की ज्या ज्या शासनाच्या एस.टीच्या संदर्भातल्या योजना आहेत त्या योजना लागू करून घ्यावायच्या असतील तर 12 वर्षापासूनच्या सर्व पुढच्या व्यक्तींना हे कार्ड हे अत्यावश्यक असणार आहे. त्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी आज छत्रपती संभाजीनगर बसस्थानकातील शिंगाडे साहेब असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून आमच्या परिसरातील सर्व माता भगिनींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आज हे 154 कार्ड वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे. आणि येत्या रविवारी परत 10 ते 3 कॅम्प लावून आणखीन इतर लोकांना ती सुविधा देण्याचं काम ते करत आहे, जेणेकरून एस.टी स्थानकावर जाऊन आपला वेळ न घालवता या ठिकाणी ती सोय देण्याचं काम त्यांच्या लोकांनी सर्व टीमनं केलेलं आहे. मी त्यांचंही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आणि माझी आपल्या चॅनलमार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्याला सार्वजनिक प्रवास करण्यासाठी हे कार्ड अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण सर्वांनी हे कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी या ठिकाणी आमचे राजू बेले असतील, या ठिकाणी खंडेराव जाधव असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्यामार्फत त्यांनी ती सुविधा उपलब्ध करून घ्यावी विनंती. एस.टीसह मेट्रो त्याचबरोबर रेल्वे पैसे विड्रॉ करण्यासाठी भविष्यात या कार्डचा वापर होणार आहे. आणि या जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आपण आपल्या प्रभागामध्ये राबवत आहे, याबद्दल काय सांगाल? कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात नेहमीच आपल्या प्रभागातून होत असते. काम करत गेले की काम करणारी जी लोक असतात ते आपोआप सहकार्य या ठिकाणी करत असतात. त्या अनुषंगानेच आमच्या या ठिकाणी राजू बेले असतील, जाधव काका असतील आणि एस.टी मधील काही आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य या ठिकाणी केलं आणि त्या सर्व अधिकाऱ्यांशी भेट घालून देऊन तो कॅम्प लावण्याचं काम या ठिकाणी केलं. त्यामुळं हा पहिला कोल्हापुरातील कॅम्प या ठिकाणी लावण्याचा योग आम्हाला घेता आला. आणि हे सर्वच एस.टीचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे या योजनेसाठी सक्रिय आहेत. आणि कोणालाही शहरामध्ये ही योजना किंवा हा कॅम्प लावायचा असेल तर त्यासाठी लागणारं आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची त्यांची तयारी आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तयारी आहे. आणि कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण ह्या शासनाच्या योजनेचा चांगला लाभ घ्यावा. काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलं. आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.